40+ ची ही नेरळची टीम आहे. नेरळ विभाग 40+. शेवटच्या रातमध्ये मैत्री चषक मध्ये 2025 रोजी शेवटच्या रात्रीमध्ये 40+ ची टीम्स ऑर्गनाइज केल्या होत्या. 40+ साठी इथे खेळायला एंट्री दिली होती आणि आजच्या रात्रीतली ही नेरळ विभागामधली 40+ ची टीम इथे सुपर 6 मध्ये पोहोचलेली आहे. आणि हा शेवटचा राऊंड असणार आहे सुपर 6 मधला. यानंतर टॉप 3 निघणार आहे. सलामीची जोडी आलेली आहे नागेश आणि भारत. प्रथम शीतशंग सजून घ्यायचंय. गोळीसाठी आलेत ते अजय. अजय आलेत गोंदेसाठी. दोन षटकांचा सामना असणार. चला स्पीडअप करायचे लगेचच. अगदी आपल्याकडे वेळ कमी आहे. 6:10 झालेली आहेत. इथून आपल्याला अजून मॅचेस खेळवायच्या आहेत. अजून सेमीफायनल टू मेगा फायनल खेळवायची आहे. ते मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेत. ते मॅन ऑफ द मॅच ते पंच ऑफिशियल पंचसाठी मी केडी सरांना DK सरांना मदत करतो. इथे ऑफिशियल पंच DK सर. लेफ्ट हँड बॅट्समन भरत स्ट्राईक वरती असतील. त्यांच्यासोबत जोडले जातील नागेश फलंदाज. अगदी या शेवटच्या रात्रीपर्यंत आतापर्यंतचा प्रवास यांचा खूप चांगला राहिला भरत यांचा. बघूया कशा प्रकारे या मॅच मध्ये सुद्धा त्यांचा प्रवास राहील. समोर असेल सांची सारखी टीम जेने सांची सारख्या टीमने सुद्धा प्रवेश केला होता टॉप 6 मध्ये. त्याच्या समोर असतील नेरळ विभाग मधली 40+ ची ही नेरळची टीम. इथून पहिला गोलंदाज. पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. फुलटा चेंडू मोठा मारायचा करायचा होता पण इथे चेंडू जाईल डॉट धावेसाठी. भरत हाय स्ट्राईक होती. अशा 2 गेम त्यांचा गेम थोडासा नॉर्मल बॅकफुटला आलेला आहे. स्टार्टिंगच्या 2 मध्ये चांगला गेम राहिला होता. 2 मॅन ऑफ द मॅच त्यांच्या नावावरती होत्या. या मॅच मध्ये बघूया काय होतंय. अजून एक चेंडू डाल बॅक टू चेंडू. चांगली गोलंदाजी अजय. ती अजय यांचा विचार करायला गेला तर अगदी 2 चेंडू हाताळले. दोन्ही चेंडूवरती कुठल्या प्रकारची धाव आली नाही. म्हणजे संघाचं इथून अकाउंट ओपन झालेलं नाहीये. भरत आहे स्ट्राईक वरती. 2 षटकांचा सामना आहे. त्यातून टार्गेट चांगलं होणं गरजेचंच आहे. आणि ते शॉर्ट चेंडू शॉर्ट होते. पूल करायचं होतं आणि ते धावबाद व्हायला लागेल भरत यांना. इथे भरत यांचा पारीचा अंतर संपलेला आहे. म्हणजे ते एकही धाव नसेल या चेंडूवरती. 3 चेंडू डॉट असतील. 1 बाद. DJ
येईल चौकार. पंच आम्हाला सांगतील 4 धावा ऍड करा. डीजे नागेशी फलंदाज मैदानात दाखल आहेत. त्यांच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत मोठे फटके येण्याची. ज्या मॅच मध्ये फटके आले होते लास्ट मॅच मध्ये ते नागेशच्या बॅट मधून आले होते, तशाच प्रकारे या मॅच मध्ये सुद्धा येत आहेत. फुलटा चेंडू पॅडल स्वीचचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल प्राप्त होणे ते संपलं अंतर नागेशच्या फलंदाजाचा. ते टी फॉर टॅग दिलं जात आहे गोलंदाज अजय कडून. जसंच प्रत्युत्तर म्हणजे पहिल्या आदल्या चेंडूमध्ये एक षटकार आला होता, त्यानंतर लगेचच विकेट काढली गेली. म्हणजे टी फॉर टॅग आपण म्हणू शकतोय. मागच्या इनिंग्सचा आपण विचार केला तर 22 धावा जोडल्या गेल्या होत्या बीड संघाने, पण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यानंतर ते समीकरण सोपं झालं आणि 6 चेंडू फक्त आणि फक्त 5 धावा करायच्या होत्या. 4 चेंडू राखून ते जाऊया मैदानाकडे. कट करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू होता हा आणि ते षटक क्रमांक पहिले संपलेले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावरती. अगदी काय स्पिन राहिल्या गोलंदाजा अजयचा. अगदी विचार केला, पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर एक विकेट आली, त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर अजून एक विकेट आली आणि एक डॉट चेंडू आला. अगदी इकॉनॉमिकल स्पिन राहिला ह्या गोलंदाजाचा. इथून असतील 6 चेंडू म्हणजे एक षटकाचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करायचंय. अजून एक इनिंगचा खेळ बाकी असणार आहे. इथून आपल्याला सामने जेवढ्यात तेवढ्यात लवकर खेळवायचे आहेत. ते पहाट झालेली आहे, इथून 6:15 वाजून गेलेले आहेत. जेवढा वेळ कराल तेवढं लेट होईल मॅचेससाठी. चला गोलंदाज वेळ घ्यायचा नाही प्लीज, लवकर क्षेत्ररक्षण सजवून घेऊन आणि आपली गोलंदाजी सुरू करायची. किशोर असतील साईक वरती. बघूया काय घडतंय. शेवटचे 6 चेंडू असतील, इथून मोठे फटके खेळावेच लागतील जर आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट उभा करायसाठी. कट केलाय पॉइंटच्या एरियामध्ये, क्षेत्राच्या तिथपर्यंत पोहोचतो पण चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि इथे चेंडू स्टॉप केला गेलाय. ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत आणि 2 धावा ऍड होतील. सिद्धिविनायक इंदगाव आणि मोरिया पलसपे दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती, आपण स्टेजवरती यायचंय. फक्त कॅप्टन येतील, दोन्ही टीमचे कॅप्टन. चला. अगदी शॉर्ट चेंडू त्यावरती सिली पॉइंट मधून त्याला कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज किशोर यांचा. त्यात 2 धावा कंप्लीट करण्याला चेंडूला थांबवण्यात आलं. चांगली फिल्डिंग राहिली गलीमध्ये. पहिला चेंडू होता, इथून धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 आकड्यावरती. पहिल्याच चेंडूमध्ये 2 धावा आल्या. इथून असतील शेवटचे 5 चेंडू. दुसरा चेंडू षटकामधला चांगला चेंडू होता. हलक्या हाताने हा स्विंग झाला चेंडू, म्हणजेच हलकीशी फेरी घेतली. बॅक ऑफ दी हँड टाकलेला हा चेंडू होता. इथून धावा येणं खूपच गरजेचं असणार आहे. तिसरा चेंडू षटकामधला.
ही चेंडू म्हणजे पंच आम्हाला सांगतील वाईड आहे. येस संपायर, ते एक धाव ऍड केली जाईल. जिथे कुठलीही प्रकारची धाव येत नाही तिथे व्हाईटच्या एक्स्ट्रा धावा येतात आणि ते स्कोअर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 7 आकड्यावरती. 2 चेंडूचा इथून खेळ संपलेला आहे. अजून येणार असेल 4 चेंडू. किशोर असतील स्ट्राईक वरती. तिसरा चेंडू या षटकामधला. अगदी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी स्टेप आउट करून खोदला या चेंडूला. एक धाव कंप्लीट केली गेली. तिथं थोडंसं फंबलिंग बघायला भेटलं क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धाव कंप्लीट करण्यात आले. ते 2 धावा ऍड होतील. ती दोन्ही चेंडू ती डबल धावा आलेल्या आहेत आणि ते चांगला चेंडू होता. अगदी लेगवरती आदळला आणि ते रनआउटची चान्स होता. चार चेंडूचा खेळ संपला. धाव फलक जाऊन पोहोचले ते रनगती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपला. इथून असतील शेवटचे 2 चेंडू. चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज प्रणय आयजी. कालच्या रात्रीमध्ये प्रणय चमकला होता. आजच्या रात्रीमध्ये हा प्रणय एक चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी आणि ते अजून एक धाव घेतली जाईल आणि ही धाव बाद असतील. इथून 25 धावा 2 घ्यायच्यात ना. हे 2 धावा घेतल्या जातील इथे. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. धाव फलक जाऊन पोहोचले ते 12 या आकड्यावरती. या चेंडूत एकदम मोठा फटका आला ना तर समीकरण थोडं वेगळं असेल. बॉल टू बॉल रन आहे. 12 चेंडू होती आणि ही ते आहे चेंडू आमचं पंच सांगतील वाईड असेल. थोडी लाईन इथे बिघडलेली आहे. थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर चेंडू आदळला आणि ते एक धाव एक्स्ट्रा होईल वाईडच्या स्वरूपात. अगदी मी जेव्हा जेव्हा बघितलंय 40+ ज्या मॅचेस आहेत नेरळ संघ असतोच. टॉप 5 असो, टॉप 4 असो, टॉप 3 असो, नेरळ संघ तिथे ते बघितला जातोय. अगदी शेवटचा चेंडू होता आणि या चेंडूवरती एकूण एकच धाव धावली गेली आणि स्कोअर कार्डमध्ये धाव संख्या झाली ती 14 आणि इथून समीकरण असेल 15चं समीकरण असेल म्हणजेच 12 चेंडू आणि 15 धावेचं. बॉल टू बॉल रन आहे. समोर असतील आता सांची संघ फलंदाजीसाठी. हॅलो, चला सांची टीमचा 12th मॅन या आणि नेरळ विभागाचा 12th मॅन चला आपण आता तरी. आणि कॅमेरामन आमच्याकडे या ठिकाणी स्टेजकडे कॅमेरा करा. बरात एक प्रतिनिधी पाठवा. ठीक आहे, सांची टीमला उचलू दे का? आहेत काका आहेत. या दोघांपैकी एक जण चिठ्ठी उचलेल. चला दोघे या.
चला एकीकडे बॅटर तर पाठवा. चला तर चला. चला 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 विषय. चला या आपण इकडे वरती या. इकडे 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 करा मनोज. इथेच टाका ना कॅमेरा इकडे होईल. चला कॅमेरामन पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो ऐका. मोरया पलसपे, सिद्धिविनायक इनगाव आणि सांडशी आणि चालू असलेल्या मॅच मधला प्रतिनिधी सांडशी आहे. तर सांडशी एक चिठ्ठी उचलेल. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचलायची आहे. दोघांपैकी एक कोण उचलणार आहे तुमच्याकडे? एकाने बाजूला थांबा. दोघांवरती 0-0 लिहिलंय. त्याची मॅच असेल. हा सगळं दाखवलं जाईल काही हरकत नाही. 0-0 इथे इनगावकडे एक आले आणि विजयी टीम बायच्या स्वरूपात असेल. यांचा टॉस करून घ्या त्वरित. मोरया पलसपे आणि सिद्धिविनायक इनगाव यांच्यात लढत होईल आणि जो जिंकेल त्याला बाय असेल. चला टॉसला या आपण. चला जाऊयात मॅच कडे. अर्थातच टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलंय. चला जाऊया इथून मॅच कडे. सेकंड इनिंग इथं सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू सेकंड इनिंगचा अगदी वाईड मध्ये चेंडू होता. इथे सिंगल धाव्याने संघाचं सिग्नेचर झालेलं आहे. इथून धावा करायच्या असतील त्या किती पाहिजे 15 धावेचं समीकरण असणार आहे. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव आलेली आहे. सिंगलच्या सुरुवातीत संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे. एक चेंडूत एक धाव आली आहे. दुसरा चेंडू आहे षटकामधला. शॉर्ट पिच चेंडू तर अगदी पॉइंट वरून टोलवलाय आणि ते बीट केलंय गोलंदाजाला आणि पाठवलंय बाउंड्रीच्या दिशेने चौकारसाठी चेंडू. अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेमध्ये हा चेंडू मारण्यात आला. चांगला फटका होता. तिसरा चेंडू षटकामधला. अगदी काय फटका आहे. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचवलाय. 6 धावेसाठी आलेला बिग षटकार.
आणि ते स्कोअर कार्ड मध्ये बदल झालेला, इथून मॅच पूर्णपणे इझी झालेली आहे. 11 धाव संख्येवरती खेळतो तो फलंदाज अजय. आणि ते डॉट चेंडू आलाय. अजूनही 4 धावेची गरज असेल सांडशी संघाला. 4 चेंडूचा इथून खेळ संपलेला आहे. चला मोरया पलसपे आणि त्याच्या विरोधात सिद्धिविनायक इनगाव टीम टॉस साठी आपण अगदी स्टेप आउट करून खेळलेला फटका होता. अगदी हेलिकॉप्टर उडवणार, तिथे एकच धाव ऍड होईल, म्हणजे एकच धाव ऍड केली जाईल. आता समीकरण असेल फक्त आणि फक्त 3 धावेचं. 3 धावा हव्या असतील सांची संघाला. आणि ही ते हा विजय फटका होईल का? हो नक्कीच, हा षटकाराने विजय फटका होईल आणि ते खूप खूप शुभेच्छा सांची संघासाठी. चांगला खेळ राहिला. टॉप वरती येणं हे खूप मोठं काम आहे. आणि अगदी वयाच्या एवढ्या वयानंतर सुद्धा आज एवढ्या रात्रीमध्ये खेळ खेळला त्यांनी. बॅक टू बॅक त्यांच्या मॅचेस चालू होत्या, तरी पण सुपर 6 मध्ये येऊन नेरळ संघाने चांगला खेळ राहिला त्यांचा. चला मोरया पलसपे टीम टॉस साठी आहे प्लीज. आविष्कार देशमुख, कृपया आपण अशीशी संपर्क साधायचा आहे.